सगळ्यांना नमस्कार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या निमित्ताने या ठिकाणी विचारविनिमय करण्यासाठी आपण जगताप गटाचा शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा बोलवला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माझे राजकीय सहकारी जालिंद्र शेठ पानसरे, माजी नगराध्यक्ष आमोदजी संचेती, दीपकजी ओळ, बाजार समिती संचालक नागनाथ लकडे, महादेव कामटे, उपस्थित मान्यवर, सोसायटीचे ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, चेअरमन आणि माझ्यावरती जगताप गटावरती शिवसेनेवरती प्रेम करणारे आमचे असंख्य सहकारी उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी आपण हा मेळावा या ठिकाणी बोलवला आहे. प्रत्येक इलेक्शनचा उद्देश हाच असतो की पुढं भविष्यात आलेल्या इलेक्शनची रणनीती कशी आखायची व कशा पद्धतीने राजकारण करायचं, म्हणून यासाठी आपण सगळे उपस्थित झाला आहे. मी उपस्थित झालो आहे. सगळ्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले. या अनुषंगाने मी या ठिकाणी आपल्याला सांगायचं की जय पराजय हा जगतापांसाठी काही नवीन नाही आहे. चढ उताराच्या राजकारणात सातत्याने आपण माझ्याबरोबर राहिलात आणि साथ देता आलात आणि अशीच भविष्यात आपण साथ देताल अशी अपेक्षा जर या ठिकाणी ती व्यक्त केली तर ती चुकीची वावगी होणार नाही. मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करायची की अलीकडल्या राजकारणाचा गमतीशीर पॅटर्न झाला. आपण सगळ्यांनी या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगतो की बाबा जात पात ह्यातनं सगळे बाहेर निघा. आजच्या काळामध्ये ज्यावेळेस मी बघतोय समाज, जात पात याच्यावरती मला वाटतं बरंचसं राजकारणाची दिशा ठरली आणि ही भविष्यात आम्हाला नाही पण तुम्हाला घातक आहे. तणनाशक मारत असताना तण मरतं पण त्याच्याबरोबर ती तुम्हाला सांगतो जमिनीचा पोतही खराब होतो आणि त्याचा परिणाम येणाऱ्या त्या धानातनं तुम्हाला सांगतो आपल्या आरोग्यावरही होतो असं विज्ञान सांगते. जातीपातीचं तणनाशक मारू नका. ह्याने तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्याचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो हित नाही, बरबादी. आणि आता सध्या इलेक्शनच्या बऱ्याचशा गोष्टी वरपासून खालीपर्यंत जाती जातीत भांडण लावून तुम्हाला सांगतो स्वतःची खुर्ची सांभाळण्याचा प्रयत्न चालला. ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक समाजाच्या लोकांनी योगदान दिले. हिंदू असतील, मराठा असतील, 18 पगड जातीच्या लोकांनी दिल्या. आता त्या सगळ्या जातीचा उल्लेख नाही करता येणार वेळेअभावी. आणि या देशाला आपण स्वातंत्र्य दिले. जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो महात्मे झाले, जेवढे काही योग पुरुष झाले ते अनेक जातीचे होते. अनेक संत झाले ते सुद्धा अनेक जातीचे होते. मग त्या संतांचा जर विचार केला तर मला वाटतं ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण समाजाचे होते, तुकोबाराया मराठा होते, गोरा कुंभार होता, चोका महार होता. अनेक संतांची नावं घेता येतील की ते वेगवेगळ्या समाजाचे होते.
आज लोकांनी संताला सुद्धा वाटून घेतले, पण जे संत ज्या पांडुरंगाची सेवा करत होते त्याची जात आम्हीपर्यंत कुणाला कळली नाही. म्हणून हा सुद्धा जगताप गट पांडुरंगासारखाच आहे. इथं अनेक समाजाची अनेक बलुतेदाराची लोक ह्या गटामध्ये अनेक सुद्धा आहेत. कालच्या नगरपालिकेला मराठा आमकं तमकं बरेच पॅटर्न काय चालले, ओबीसी आमकं तमकं जातीयतेच्या भानगडीत पडून तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये विभागणी करून घेऊ नका. जातीयतेच्या राजकारणामध्ये आत्ता सध्या देशामध्ये तुमच्या हक्कापासून, तुमच्या विकासापासून, तुम्हाला मिळणाऱ्या न्यायापासून तुम्हाला वंचित ठेवून तुमचं लक्ष जातीपातीच्या भांडणाकडे चालू ठेवलंय आणि त्यात आपण गुंतलोय. आणि हे जर असं झालं तर हे तुमच्या हिताचं नाहीये, ते राज्यकर्त्यांच्या हिताचं. ह्या बाबीचा आता सगळ्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे. आमची युवा पिढी असेल कुणी असो, मला या ठिकाणी तुम्हाला एकच आवर्जून विनंती करायची बंधूंनो, मी बनलं होतं की एक तालुक्याचा मेळावा घ्यावा, आव्हान करावं. राजकारण कशा पद्धतीने कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, अण्णासाहेब जगताप असतील, या दोन बंधूंनी तुम्हाला सांगतो सामान्य घरात जन्म घेतला, आयुष्यभर कष्ट केले, सुताराच्या नेटावर काम करत असताना 1947 साली स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेऊन ह्या तालुक्याचं, ह्या जिल्ह्याचं राजकारण या दोन बंधूंनी केलं. त्यांच्या लोकमतात वाढ झाली, त्यांच्या आर्थिक आणि त्यांच्या प्रॉपर्टीत वाढ झाली नाही आणि त्यांनी केली नाही. आज असले नेते राहिले नाहीयेत. जो तो आपला आपला तुंबडी भरू चाललाय आणि त्यांचाच आदर्श मतदाराने घेतलाय की मताला पैसे घेतल्याशिवाय मत द्यायचं नाही. मग आता हा पॅटर्न राबवायचा कसा? विकास करायचा का तुम्हाला विकत घ्यायचं? ज्या वेळेस अशा गोष्टी आमच्या समोर येतात त्यावेळेस तुम्हाला सांगतो दुःखाने आणि ह्याने मन खिन्न होतं. असं वाटतं की हे राजकारण न केलेलं बरं, कारण त्या विचाराची, त्या ह्याची लोक आता राहिलेले नाही आहेत. पण अनेक जुनी लोक आहेत, बोटावर म्हणणे आहेत की कैलासवासी नामदेवराव जगतापांच्या काळातली राहिली आहेत, बरीचशी माझ्या काळातली, माझ्या वयोगटातली राहिलेली आहेत. काही युवा पिढी निर्माण झाली. ही फरकटू नयेत, ही भरकटू नये म्हणून आम्हाला सांगतो तुमच्या पुढं सातत्याने यायचंय. नाहीतर हे राजकारण इतकं किळसवाणी झालंय की नरकाने सुद्धा नाकाला पदर लावावा इतकी घाण ह्या राजकारणामध्ये झाली. परवा नगरपालिकेचे इलेक्शन झाले, त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या उमेदवारी वाटणीमध्ये थोड्याशा काही चुका झाल्या, जवळची माणसं थोडी दुरावल्या गेली, काही गोष्टी मिसगाईड झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या, आर्थिक देवाणघेवाण झाली, जातीपातीचं निकष लावण्यात आले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं पराजयाला सामोरं जावं लागलं. जसं यशाचं श्रेय आम्ही घेतो, यशाचं श्रेय जसं आपण घेतो तशी मी या अपयशाची सुद्धा जबाबदारी घेतो. मी कुणाला दोष देणार नाहीये. शेवट जुनी म्हण होती की पावसाने झोडपलं नवऱ्याने मारलं तर बोंबलायचं कुणापुढे, सांगायचं कुणाला. तुम्ही कार्यकर्ते, पण ह्याचा अर्थ असा नाही की पैलवान एक कुस्ती पाडला म्हणून तो कुस्ती खेळायची सोडून देतो. तो कुस्ती करतच राहतो आणि पडलेलीच कुस्ती त्याला तुम्हाला सांगतो परत उन्नतीला आणि उर्मी आणायला कारणीभूत ठरते. या तालुक्यामध्ये जेवढेही गट असतील, तट असतील, सगळे असतील, हे सगळ्यांचा जन्म जगताप गटातनंच झालेला आहे. कुणी स्वतंत्र गट निर्माण झालेलं नाहीये. पंचायत समिती, जिल्हा परिषदचे इलेक्शन लागले बरेचसे. आता मी शिवसेनेत
एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यांचा विचार घेऊन लोकसभेला आणि विधानसभेला जे आपल्याबरोबर होते, धैर्यशील मोहिते पाटील असतील, नारायण पाटील असतील, त्यांच्याबरोबर बी आमचा विचार विनिमय होईल. कारण आता तुमच्यामध्ये बरेचसे काय म्हणतो डिवायडेशन झाले. ज्यावेळेस दोन भाऊ एकत्र होते तेव्हा 50 एकर होती, पण त्यांच्या लेकरात आता सगळी डिवायडेशन झालीत. एकरावर सगळी येऊन बसले. त्याच्यामुळे आता सगळ्याला एकत्र घेऊन काम करायची पाळी आली. कारण बऱ्याचशा गोष्टी मी मागाशी बोलल्याप्रमाणे सातत्याने उल्लेख करण्यापेक्षा जातपात, धर्म, पैसा सगळ्यात एक मोठी गोष्ट आहे. मला या गोष्टीची एक लाज वाटते. नगरपालिकेच्या इलेक्शनचा अनुभव घेऊन सांगतो, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा अनुभव घेऊन सांगतो. मागचा बिन आत्ताच आहे. काही लोकांनी चर्चा केली, भाऊ उमेदवार चांगला द्या. मी दोघा तिघाला विचारलं, चांगला म्हणजे कसा असावा? दिसायला चांगला असला पाहिजे, काम करायला चांगला असला पाहिजे, का खाय प्यायला घालणारा चांगला पाहिजे? नाही म्हणजे खर्चिक पाहिजे, खर्चिक. नाही तर पुढचा खर्चिक निघायचा ना आपला. मग निकष आता कुठला लावायचा? भांडवलदाराच्या आणि पैसेवाल्याच्या जर हातात राजकारण द्यायचं, क्लिअर मतदार जर म्हणतो की खर्च करणारा उमेदवार पाहिजे, तर तुम्हाला सांगतो, तुमच्या विकासाची, तुमच्या अडचणी, तुमच्या सुविधा त्यांच्या पुढं मांडायचा अधिकार तुम्हाला नाहीये बंधू. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि स्वाभिमान इतका घाण ठेवलाय सगळ्यांनी. आणि ह्यात तुम्हाला सांगतो सगळ्यात एक नंबर दोष तुमचा आहे, आणि त्याचा फायदा राज्यकर्त्यांनी घेतलाय. आम्ही अनुदानात गुंतलोय. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सांगतो आम्हाला तुकडा टाकला की आम्ही खुश होतो. लाडक्या बहिणीला पैसे दे, लाडक्या भावाला पैसे दे. विकास सगळा ठप्प झाला आहे. दळणवळणाची सोय राहिली नाही. कुठल्याही गोष्टीची तुम्हाला सांगतो खात्री नाही. रोज कायद्यामध्ये काहीतरी बदल होतोय. सगळ्या गोष्टी चुकीच्या होतात. आम्ही निमूटपणाने गिळतोय का? तर आम्हाला तुम्हाला सांगतो हिंदू, मुस्लिम, जात पात, ओबीसी, मराठा, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याच लोकांनी गुंतवले. मग भविष्यात तुम्हाला सांगतो जर खरा विकास आणि खरं जर तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर ह्यातनं बाहेर निघून तुम्हाला सांगतो एका चांगल्या नेतृत्वाचा शोध घेऊन त्यांच्या पाठीशी उभा राहून तुम्ही तुमची सोय करून घेतली पाहिजे. बऱ्याचशा गमतीशीर गोष्टी राजकारण तुम्हाला सांगतो करत असताना, तुमच्या ही गोष्टी करत असताना काही लोकांनी ह्याचा व्यवसाय केला, काही लोकांनी ह्याची दुकानदारी केली राजकारणाची. आणि साहजिक आहे ते तुम्हाला सांगतो व्यापारी प्रवृत्तीने चाललायत आणि आम्ही त्यांना फसत चाललो. एखादं दुकान आहे, त्या दुकानामध्ये जर हलक्या मालाला जर जास्त मागणी असेल आणि चांगल्या मालाला जर कमी असेल तर तो दुकानदार काय बघतो की हलका माल जास्त खपतोय, नफा त्याच्यामध्ये जास्त आहे, म्हणून तो तोच विकणार. तुम्हाला म्हणणार नाही ही भारी आहे, चांगला आहे, टिकावे हे कधी सांगणार नाही. तो हा सांगणार सगळी हीच घेतात, हीच चालतं, तू पण हेच घे. तशी आता राज्यकर्त्यांनी दुकानदारी मांडली. अनुदानाची असेल, समाजाची असेल, आमिषाची असेल, लबाडीची असेल. तुम्ही बघताय, मी सांगायची गरज नाही, यूट्यूबला बघताय, सगळ्या गोष्टीला बघताय. आज विज्ञान एवढं पुढे गेलंय की 7 पडद्याच्या आत कोण काय करते हे तुमच्या पुढे येते. मागच्या वेळेस एक दुसऱ्याला शिव्या घालणारे, एक दुसऱ्यावर टीका करणारे आज गळ्यात घालून फिरतात वर. तुम्ही बघताय, महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, कशासाठी फिरतायत? तुमच्या हितासाठी नाही, त्यांच्या सोयीसाठी.
मग ह्या गोष्टी जर तुम्हाला कळत नसतील तर कधी कधी असं वाटतं की आम्हीच चुकतोय कुठतरी. आणि काय काय कार्यकर्ते मला तुम्हाला सांगतो चालू युगातले चतुर ज्याला म्हणतो ना ते मला सांगतात तुमच्याच ध्यानात येत नाही भाऊ, लय बी एवढं खरं बोलायचं नसतं सांगायचं नसतं, गोड बोलू त्याच्यात सोडायचं म्हणले त्याच्यावर, तिथंच माणसं वागतात. आता प्रवचनात कीर्तनात सुद्धा महाराज लोक सांगायला लागलेत, लोकांना कामाचं काही घेणं नाही, नुसतं गुळचट बोलायचं आणि पाठीवर हात टाकायचं. मग ह्यात तुम्हाला सांगतो फायद्यात आम्ही, नुकसानीत कोण आहे. मग हा पॅटर्न जर वापरायचा असेल तर उद्यापासून आम्ही आपली कॅसेट बदलतो. आम्ही तालुक्याला या ठिकाणी माफी मागतो तुम्हाला, माझ्या वडिलांनी आम्ही जर काही चुका केल्या आहेत त्या चुका पदरात घ्या, आम्हाला माफ करा. मोठी चूक केली आमच्या वडिलांनी, उजनीचं धरण आणलं, हायस्कूल कॉलेज आणले, कॉटेज हॉस्पिटल आणलं, मांगी टँक आणला, करमाळा तालुक्यात अनेक सुविधा आणल्या. ही आमच्या वडिलांनी चूक केली आणि तशीच चूक मी पण केली, त्यामुळे मी तुम्हाला माफी मागतो. जगताप कुटुंबीय, वास्तविक आम्ही खऱ्याने वागलं पाहिजे होतं, दोन्ही कारखाने विकले पाहिजे होते, 200-200 कोटी कर्ज केलं पाहिजे होतं, गोव्याला मुंबईला बंगले फ्लॅट घ्यायला पाहिजे होते. बरोबर आहे ना. ह्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे, आमच्याकडनं झालेल्या चुका. DCC बँकेमध्ये मी डायरेक्टर असताना माझ्यावरती टाचणीचा सुद्धा आरोप नाही. तर जिल्ह्यातल्या तुम्हाला सगळ्या पुढाऱ्यांचं माहिती किती किती कोटी सगळ्यांनी खाल्ली. ही चांगली गोष्ट मला करता आली नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो. आता भविष्यात मी माझ्यात सुधारणा करू का तुम्ही मला सांगा. तुमचा आदेश शिरोधार, तुम्ही सांगा भाऊ असंच वागलं पाहिजे. काय केलं? कैलासवासी नामदेवराव जगताप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 4 वेळा आमदार होते, इष्टी महामंडळाचे बोर्ड मेंबर होते, DCC बँकेचे चेअरमन होते, पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 10,900 पोरं कामाला लावली. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो कारखाना चालवला, 1201 रुपये भाव दिला. तुम्हाला शब्द दिला होता की जिल्ह्यामध्ये सगळ्यात अधिक भाव देणाऱ्या कारखान्यापेक्षा मी 1 रुपया जास्त दिली. मी अशा बाडा मारल्या नव्हत्या, फक्त 1 रुपयाची गोष्ट बोललो होतो आणि मी दिला. ही माझी चूक झाली, ती पदरात घ्यावी. इथून पुढं तसं करणार नाही. ज्यावेळेस भाव जाहीर करील कारखान्याचा, जर कधी भविष्यात जर सुरू झाला आणि चेअरमन झालो तर त्यावेळेचा भाव जाहीर करेल आणि 1च रुपया तुम्हाला देईल, बाकीचं मी घरी नेईन. मला बी प्रपंच आहे ना. कुणी जरी गोव्याला हॉटेल बंगले बांधले असतील तर त्याच्याही पुढे जाऊन मी बांधल, मग तुम्हाला आवडेल ना त्या गोष्टी. तरी सुद्धा ती लोक तेवढ्याच थाटात आणि तेवढ्याच आयुर्भावात तुमच्या पुढे मत मागा येत आहे आणि तुम्ही झुकताय. मग आता तुमची गणना मी कशात करावी? मतदार जर 4-4 उमेदवाराकडनं पैसे घेतोय, मग मत कुणाला देतोय? मला 2-3 फोन केला, मला त्या गोष्टीचा हेच कळलं नाही, काय म्हणतो आपण त्याला, उलगडा झाला नाही. ते म्हणले भाऊ आपलं कुणीच भेटायला आलं नाही. मला काय वाटलं की पार्टीची माणसं आहेत आणि कदाचित उमेदवारांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे विनंती करायला, गेले नाही. बाळू बलदोट आहे का इथं? काकाजी आहेत. मी म्हणलं बाळू अरे तिथं भेटायला गेला नाही तू आमच्या ठिकाणी आमकं. ते म्हणला साहेब यांनी तिघाकडनं पैसे घेतले ना, आपला आणि का आले नाही म्हणून बोटाय बोलवतोय म्हणला. मग आता हिंमत कुणाला देईल? ही वस्तुस्थिती. मग अशामध्ये राजकारण करणं म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो
वेश्याला सुद्धा नीती राव, ती सुद्धा ठराविक वेळेत त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहते. वेशेपेक्षा घाण जर मतदार झाला असेल तर असल्या जन्मावरती ह्यांच्यावरती थुंकावं. कित्येकाने सांगितलंय की मत विकणं म्हणजे आई बहीण विकल्यासारखी, आई बहीण विकल्यासारखी. तर काय नाही, लाचार आणि लापाट तुम्हाला करून ठेवलंय. आणि तुम्हाला सांगतो, शेणातल्या किड्यावानी जर जनतेला जगायचं असेल तर चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा करू नका. तुम्हाला फसवणारे, पैसे खाणारी माणसं तुम्हाला पाहिजे. 5 वर्ष प्रशासक होता, नगरपालिकेशी आमचा काही 5 वर्ष संबंध होता का दीपकराव? प्रशासक होता. आता जिल्हा परिषद मध्ये प्रशासक आहे. आता इलेक्शन लागले, जोही कारभार चाललाय तो प्रशासकात चाललाय. पालकमंत्री सुद्धा सांगायला आला, काय राव या 5 वर्षात तुम्ही नगरपालिकेचं वाटोळ केलं. म्हणजे ही जर मंत्री असून एवढं लाबाड बोलत असतील, त्यांना माहीत सुद्धा नाही ते शासनाच्या दरबारी जबाबदारीचं काम घेत आहेत. ह्याच्यामध्ये जर त्या काळातले जुने नेते असले असेल ना तर ते म्हणले असे प्रशासकाच्या काळामध्ये आम्ही विरोधकाला नावं ठेवणार नाही. पण तो काळ आता संपून आपल्याला चांगलं काम करायचं. म्हणजे मंत्री सर एवढा लबाड बोलत असेल, आणि मला वाटतं हे काय जनतेला कळत नाही असं नाहीये, कळतंय. कुणी 5,000 वाटलं, कुणी 7,000 वाटलं, कुणी काय पैसे. आता हे जे पैसे वाटलेत, आम्ही तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून वाटलेत का? आता हे आम्हाला काढायचेत ना परत. ही काय तुमच्या आमच्या बापाची ठेव आहे काय फुकट द्यायला? आता ही सुरू होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना आमकं इथं निघलं नाही, त्यावेळेस म्हणते रे नाक लावून बोलू नको, पैसे दिले तुझ्या घरात. त्यावेळेस कान कापलेल्या कुत्र्यासारखं गप बसावं लागेल. राजकारणाची दशा आणि दिशा जनतेनेच बदलली. विरोधकाला विरोधक पाडत नाही, पाडणारे तुम्ही, निवडून आणणारे बी तुम्हीच आहेत. पण खोड्या करून पडद्याआड बसता. अशी परिस्थिती तो भासवतो या राजकारणाची झालेली. मग हे आता थोडंसं आपल्याला सुधारावं लागणार आहे. शेतीच्या मालाला हमी भाव नाही, ऊसाला हमी भाव नाही. आज तुम्हाला सांगतो, मी कशाही शपथ घेऊन सांगतो, खाजगी काट्यावरती ट्रॉली चेक करा मग कारखान्याला घाला, 3-3 टनाचा फरक पडतोय. 3-3 टनाचा. तुम्हाला कळत नाही. आम्ही तुम्हाला 10 रुपये दाखवून 100 तुमचे हाणतायत राज्यकर्ते. ह्या गोष्टीचा जरा विचार केला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं, उलट त्या ब्रिटिशाचा काळ चांगला होता. ह्यांनी कशाला केलं कुणाला माहिती. आणि मला असं वाटतं की काय काय गोष्टी मी मागाशी सांगितलं त्या शमूला सांगता आलं नाही, जरा गडी उतावळा आहे, भराभरा बोलतो जास्त. पण ते बिरबल भाषेची गोष्ट होती, भाष्य शिकारीला निघाली होती. मी परवा सांगितलं, मला वाटतं आमचं इसुबी होते, जो ही होता है अच्छे के लिए होता है. कुठलीही गोष्ट होती ती चांगल्यासाठी येते. अपयश जरी आज आला असेल तर काळाच्या पोटामध्ये 100% ह्याच्या मागं चांगलं दडलेलं आहे, चांगलं दडलेलं आहे. असे इतिहासात हजारो उदाहरण आहेत. बिरबल भाषा लढायला गेलते, श्यामी येणार संध्याकाळी विश्रांती घेत होते. भाषेने सांगितलं, धनुष्याला माझ्या किती धार आहे, उद्या ह्याने मी मोठी शिकार करणार आहे, वाघ शिव मारणार आहे म्हणून असं बोटावर फिरवताना बोटाचं असं वरच कापूनच गेलं. अरे बोले बिरबल उंगली कट गई. बाकीचे बरेचसे चमचे पळत आले, दावा दारू पट्टी फिट्टी मारली. बिरबल हसला आणि म्हणला, खाविद जो भी होता है वो अच्छे के लिए होता है. राजा
राग आला. माझा सेवक मला लागल्यावरती दुःख व्यक्त करायच्या ऐवजी मला उपदेश देतोय म्हणून बादशाने आदेश दिला की ह्याला उचला आणि राजवाड्यात नेऊन काळ्या कोठडीच्या ह्याच्यात डांबा, जेलमध्ये. सैनिकांनी उचललं, बिरबलाला डांबलं. दुसऱ्या दिवशी शिकारीला निघाल्यानंतर सैनिकांची आणि बादशाची फुटाफूट झाली त्या जंगलात. रानटी टोळीच्या हातात बादशाह सापडला होता. रानटी लोकांच्या देवीला नरबळी लागतो म्हणून ते हुडकत होते. त्यांना नेमकंच बादशाह सापडला. ते आनंदी झाले. बादशाला त्या ठिकाणी रात्रभर बांधून ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा धर्मगुरू आला त्या रानटी लोकांचा. बादशाला उघडं केलं, म्हणले त्याला स्नान घाला, पवित्र करा, देवीच्या पुढं कापून टाकू. आंघोळ घातली. सगळं घालत असताना बोटाला मोठी जखम दिसली. ते धर्मगुरू म्हणा, अरे अरे रे रे रे, लवकर हाकलाय ह्याला बाहेर, ह्याला बट्टाय, ह्याला बट्टाय म्हणले. ही इथं ठेवलेलं सुद्धा अशुभ देवी कोपल म्हणले. ह्याचा बळी तर चालतच नाही, पण ह्याला आपल्या हद्दीच्या बाहेर काढा. आणि बादशाला त्यांनी सोडून दिलं. बादशाह सैनिकाची भेट झाली. बादशाह वाचला आणि त्याच्या डोक्यात, त्याच्या लक्षात आलं बिरबलचं वाक्य. आणि ज्यावेळेस ते ह्याच्यात गेले तुमच्या महालात, त्यावेळेस त्यांनी बिरबलाला सन्मानाने बोलवलं. म्हणजे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मी तुझा अपमान केला, काळ्या कोठडीत तुला घातलं. तू म्हणला तेच खरंय, हे लागलं म्हणून मी वाचलो. पण बिरबल, मी तुला जेलमध्ये घातलं, मला माफ कर. बिरबलाने सांगितलं तुमच्या पाया पडतो. म्हणला माफी मला तुम्ही मागू नका, मी खावी तुम्हारा बहुत ऐसान मंद हूँ. अरे बोले मैं तो तेरे को काली कोठडी में डाला, काही की ऐसा नाही. तो म्हणला तुम्ही जर मला काळ्या कोठडीत टाकलं नसतं तर मी झक मारायला तुमच्या बरोबर आलो असतो. सावलीसारखा मी तुमच्या बरोबरच असायचो. तुम्ही सुटला असता मी रिचकटही हुई असते. म्हणला आत घातलं ते बरं केलं, बोलून मी वाचलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं बिरबला नाही की जो भी होता है अच्छे के लिए होता है. कधी कधी तुमचा चांगुलपणा, तुमचं कामकाज, तुमच्या लोकांना दिलेल्या तुम्ही सुविधा, ह्या ज्यावेळेस लोक विस्मरण होतं त्यावेळेस थोडासा बदल दीपकराव घडतो. का तर पुन्हा आपली आठवण लोकांना येत असती, पहिलीच बरी होती का हे आपण हाताने केलं. शासनाने सोलरचा दिवा दिल्यावर किती उपकार बांधता, आणि तो उगवतो आणि रोज तुम्हाला प्रकाश देतोय. कवा हात जोडलेत का त्याला? सूर्याला फुकट जे मिळतंय, हवा फुकट मिळती. परमेश्वराचे आभार मानले. पण डॉक्टर लय चांगला, कोरोना झाल्यावरती ऑक्सिजन दिलं, सिलेंडरचे पैसे कमी लावले. सगळ्या गोष्टी एकाच्याच पाहिजे. मग आम्ही बी ठरवले तुम्हाला एकात घ्यायचं आणि पुन्हा इकून टाकायचं. मग भविष्यात कुठल्या दिशेने तुम्ही चाललायत ह्या गोष्टीचा जरा बारकाईने विचार करा. बाबांनो, सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत, जास्त मला खोलात जायचं नाहीये. पण उद्या ज्या जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या ज्या इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये विधानसभा लोकसभेला जे आम्ही एकत्र होतो, मोहिते पाटील असतील, हे असतील, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्यांशी आम्ही विचार विनिमय करू. समान पद्धतीने तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या उमेदवारासाठी, कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी आग्रह केला जाईल आणि योग्य काम करणाऱ्या माणसाला न्याय दिला जाईल, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि तशा पद्धतीने जर नाही झालं तर पुढच्या रणनीतीसाठी आपण परत एकत्र येऊ.
आणि कुठला निर्णय घ्यायचा आहे हा विचारपूर्वक आपण ठरवू. पण पहिली प्राथमिक आपली ही बैठक, मला वाटतं ही मी जे बोललोय ह्याच्यामध्ये काही होणार नाही किंवा तशी पाळी येणार नाही, पण मी ही जर-तरची गोष्ट सांगतोय. आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, रणजितदादा असतील, आमदार नारायण आबा असतील, आम्ही एकत्र बसणार आहोत. चर्चा होईल. योग्य उमेदवार, गटातटातला उमेदवार आम्ही मागणार आहोत. आणि ह्या गोष्टी मागत असताना मी जेवढ्या जागा माझ्या वाटणीला येतील तो गण ह्याच्यामध्ये जवळच्या लांबचा निकष न लावता तुम्ही ज्याला मागताल, तुम्ही ज्याला स्वीकारताल तो तुमच्या पदरात टाकण्याचा आम्ही प्रयत्न 100% करणार आहोत. आमच्या मनाने आम्ही लादणार नाही. तुमच्या विचाराने तुम्ही सांगायचं की भाऊ ह्यांना द्या, आम्ही त्यांना देणार. खर्चा पाण्याचं माझ्याकडं नाही, मग तुम्ही त्यालाच विचारायचं. कारण आता हे असल्या गोष्टी घाणेरड्या निघल्यात काय, नरकाने बी नाकाला पदर लावायसारख्या. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि बंधूंनो, तुमच्या हातूनच तुम्हाला विकास करायचा आहे. मी प्रत्येक भाषणात सांगतो की घरात शेतात लागणारी प्रत्येक गोष्ट, अवजार असेल किंवा दैनंदिन वापराची गोष्ट असेल जीवन आवश्यक, ह्या जशा पारखून निरखून तुम्ही घेताय तसे लोकप्रतिनिधीसुद्धा तुमच्या कामाचे, ग्रामपंचायतीपासून विधानसभा लोकसभेपर्यंत सुद्धा माणसं पारखून घ्या, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टीत चूक लागल असं या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो. भविष्यामध्ये आपण कुठं थांबायचं कारण नाही. 1947 सालापासून स्वातंत्र्य चळवळीत ह्या दोघांनी भावाभावांनी उडी घेऊन आतापर्यंत तुमची सेवा केली. कधी कधी बदल घडणं, बदल होणं हा अपेक्षित आहे, असं काय नाही आहे. आणि नगरपालिकेत सुद्धा 30 वर्ष आम्हाला लोकांनी नगरपालिका दिली. आम्ही दीपकरावला नगराध्यक्ष केलं, शिडजी काकाला केलं, तुम्हाला सांगतो अनेक अशा लोकांना नगराध्यक्ष केलं आणि काम केलं. ज्या त्या वेळेस ज्या त्या समाजाचा ज्या लोकांना सहकार्य करणारा माणूस आहे तो उचलून आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या पदरात टाकलाय. बरेचसे असे कार्यकर्ते नेते आहेत की आम्ही तुम्हाला सांगतो रस्त्यावर असलेले देवाऱ्यात बसवलेत आणि तुमची सेवा करून घेतली. ह्या गोष्टीची आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी, स्मरणात ठेवावं. आणि भविष्यामध्ये ह्या येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस वाटाघाटी होतील, तडजोडी होतील, तर त्या काय पडद्याआड होणार नाही, सगळ्या होतील, जगजाहीर होतील. आम्ही तुमच्या पुढं त्या मांडू. आणि तुम्हाला सांगतो मी दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्यातनंच सगळ्याचा कौल घेऊन योग्य माणसाची निवड केली जाईल. जर समजा प्रत्येकाची वेगवेगळी मतं आली तर त्यातनं सुद्धा आम्ही योग्य माणूस काढून सगळ्याची मतं एकत्र करून एक माणसाला नेतृत्व करायची संधी देऊ. त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभं राहावा. त्याला निवडून आला आणि निवडून आल्यानंतर तुमच्या कामाची जबाबदारी आपण त्याच्यावर टाकून तुमचं काम करून घेऊ. या ठिकाणी एवढाच मी तुम्हाला शब्द देतो. तुम्ही या ठिकाणी सगळे आलात विचार विनिमय ऐकण्यासाठी. आपला गट हा आपण अधिक मजबूत ठेवला आहे. कुठल्याही यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नसतं. आपल्याला काम करायचं आहे. काम करणारा पिंड हा आमचा आहे. आम्ही करत राहणार. आमच्याकडे सत्ता असो किंवा नसो, आम्ही तुमच्या सेवेसाठी अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारल्यावरती ओ म्हणणारे जयवंतराव हे तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि अधिक न बोलता पुढील कार्यक्रमास परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.